अर्थ श्रीराम भाग 13. एके वर्षी सूर्यग्रहण आलं होतं. सकाळी 11 वाजता पर्वकाळ होता. तुकामाई येहळेगावला होते. ग्रहणाच्या निमित्ताने बरीच मंडळी दर्शनाला आली होती आणि सर्वजण संभाषण करीत होते. इतक्यात तुकामाईने विचारलं, किती वाजले रे? मारुती म्हणाला, आत्ता 10 वाजलेत. तुकामाई म्हणाले, अरे आज गंगा स्नान करायला पाहिजे, हा मोठा पर्वकाळ आहे. लोक म्हणाले, आज गंगा स्नान आता अशक्य आहे. येथून नांदेड 16 कोस आहे आणि घोडा देखील 1 तासात तिथे पोहोचू शकणार नाही. तुकामाई पुन्हा म्हणाले, ते काही असो, मी तर जाणार. माझ्याबरोबर कोणी येतंय का? तिथे इतकी माणसं जमली होती, पण त्यापैकी प्रत्येक जण जायला नाकबूल झाला. शेवटी दोघे तयार झाले. तुकामाईंनी त्या दोघांना खोलीत घेतलं, दार बंद केलं आणि त्यांचे डोळे झाकले. एका क्षणात ते 3घे जण नांदेडला गोदातटी उभे राहिले. तिघांनीही स्नान केलं आणि ओळखीच्या 5-25 लोकांना भेटून पुन्हा डोळे झाकले आणि येहळेगावला परत आले. खोलीचं दार उघडलं तेव्हा तिघेही पाण्याने निथळत होते. तेव्हा इतर सर्वांना आपण न गेल्याबद्दल वाईट वाटलं. चिन्मयानंदांचे गुरु म्हणजे तुकामाईंचे आजे गुरु विठ्ठल किंकर यांची समाधी पुसदलाय. त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून तुकामाई एकदा पुसदला आले. हे तिथे आले आहेत असं कळल्यावर आजूबाजूच्या 5-50 गावामधले लोक दर्शनासाठी तिथे आले. 2-3 दिवसानंतर गर्दी अतोनात वाढली. त्यावेळी तेथील पोलीस इन्स्पेक्टरने यात्रा आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला. तुकामाईंचा मुक्काम नरसिंहाच्या मंदिरामध्ये होता. तिथे लोकांची रेटारेटी इतकी वाढली की पोलिसांना ती अनावर झाली आणि त्यांनी मंदिराची दारं बंद करून टाकली. तुकामाईंना ही गोष्ट कळली तेव्हा ते म्हणाले, वा रे वा इंग्रजांची व्यवस्था. येहळेगाव निजामामध्ये पुसद तालुका इंग्रजी हद्दीमध्ये होता. तेव्हा ते म्हणे, वा रे वा इंग्रजांची व्यवस्था. असं बोलून ते नदीच्या वाळवंटावर प्रगट झाले. तिथे सर्व लोकांना मनसोक्त दर्शन दिलं. पुसदला 8 दिवस राहून आपल्या आजे गुरूंचं दर्शन घेऊन तुकामाईंची स्वारी येहळेगावला परत यायला निघाली. एकदा गोचर स्वामी काशी यात्रेला निघाले. जाण्याच्या अगोदर आपण तुकामाईंना भेटावं असा विचार करून ते कुठे आहेत याची स्वामींनी चौकशी केली. तेव्हा ते तुपेगावला गेले आहेत असं समजल्यावरून स्वामी तिथे गेले आणि गावच्या पाटलाला तुकामाईंबद्दल विचारलं. पाटील म्हणाला, त्यांचं काय सांगावं, आज येतील, उद्या येतील किंवा 8 दिवसांनी येतील. इथे आले आहे तेवढं खरं. स्वामी म्हणाले, काही हरकत नाही, मी स्नानाला जातो. इतक्यामध्ये जर तुकामाई आले तर मी इथे आलो आहे असं त्यांना सांगा आणि त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवा. असं सांगून स्वामी स्नान करायला निघून गेले आणि 15च मिनिटात तुकामाई येऊन पाटलाच्या समोर हसत हसत उभे राहिले. पाटलांनी झटदिशी त्यांचा हात धरला, त्यांना देवळात नेलं आणि बाहेरून कडी लावून पाटील स्वतः गोचर स्वामींना कळवण्यासाठी निघून गेला. तुकामाई आले आहेत हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आणि आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन ते लगेच दर्शनासाठी आले. देवळाचं दार उघडून पाहतात तर आत तुकामाई नाहीत. स्वामींनी पाटलाकडे बघितलं. पाटील म्हणाला, अहो आत्ता अर्ध्या तासापूर्वी मी माझ्या हाताने त्यांना इथे कोंडून घातलं, ते नाहीसे झाले, याला मी काय करू? नंतर गावामध्ये आणि गावाबाहेर मंडळींनी पुष्कळ शोध केला, पण तुकामाईंचा पत्ता नाही. या प्रकाराने स्वामी उदास होऊन उमरखेडला परत जायला निघाले. 2 मैल चालून गेल्यावर एका उसाच्या मळ्यात तुकामाईंची स्वारी त्यांना दिसली. मळ्यातूनच ते ओरडले, अरे जोगड्या, चल इकडे, आता भेटून घे, ये. स्वामींना फार आनंद झाला आणि ते मळ्यामध्ये शिरले. तुकामाई पुढे आणि स्वामी मागे असे बराच वेळ मळ्याच्या चिखलामध्ये चालल्यावर स्वामी थकून खाली बसले. त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. ते पाहिल्याबरोबर तुकामाई धावत आले. स्वामींना अगदी कडकडून भेटले. स्वामी म्हणाले, काही झालं तरी मी आता तुम्हाला सोडणार नाही, माझ्याबरोबर आलंच पाहिजे. असं म्हणून गोचर स्वामींनी आपल्या हातांनी तुकामाईंना धरलं आणि उमरखेडला नेलं. एका एकादशीला तुकामाई उमरखेडला होते.
रात्री गोचर स्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्याने सर्व मंडळी श्रवणाला बसली होती. काही वेळाने तुकामाई श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. 10-15 मिनिटांनंतर माझी चिलीम कुठे आहे, माझी चिलीम कुठे आहे असं ओरडून ते बाहेर आले. त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली, पण ते एकदम अंधारात नाहीसे झाले. लोकांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी द्वादशीसाठी स्वयंपाक लवकर तयार झाला आणि गोचर स्वामींनी त्यांना शोधायला माणसं पाठवली. लोक इकडे तिकडे शोधत असताना स्वारी गावच्या वेशीमध्ये बसलेली आढळली. रात्री आपण कुठे गेला होतात असं विचारल्यावर तुकामाई म्हणाले, अरे काल एकादशी ना, मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन आलो आणि अमका भेटला तमका भेटला अशी 5-10 ओळखीच्या वारकऱ्यांची नावं सांगितली. एक जण म्हणाला, तुम्ही पंढरीला गेला होता हे खरं कशावरून? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, वारकरी परत येतील ना तेव्हा खरं काय ते कळेल. 15 दिवसांनी वारकरी परत आले. त्यांना विचारलं तर ते म्हणाले, होय, एकादशीला रात्री तुकामाई पंढरीला विठोबाच्या देवळात आम्हाला दिसले. आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला. श्रीराम समर्थ. श्रीराम.